बिग बॉस मराठी सीझन 6 ग्रँड फिनालेचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. काल जर्नी व्हिडिओनंतर सगळं काही चेंज झालेलं आहे आणि मी खूप जास्त खुश आहे, कारण माझे 2 फेवरेट कंटेस्टंट हे टॉप 2 मध्ये सरळ सरळ गेलेले आहे, म्हणून मी खुश आहे. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो, बॅकग्राऊंड नॉईजला इग्नोर करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा. आणि मी सुरू करतो नंबर 5 पासून. नंबर 5 वर तेच आहे जे काल होती, म्हणजे नंबर 5 वर दीपाली, आणि दीपाली शो नाही जिंकणार आहे, संपली गोष्ट. त्यानंतर नंबर 4 वर राकेश बापट आहे, अनुश्री माने नाही आहे. आता राकेशचं नाव ऐकल्याबरोबर खूप साऱ्या लोकांना मिरची लागली असेल आणि शिव्या द्यायला मला चालले असेल कमेंट सेक्शनमध्ये की तू खोटा बोलत आहे. थांबून जा, शिव्या द्या, पण 2 मिनटं थांबा. नंबर 3चं नाव ऐकून जा. नंबर 3 वर आहे तन्वी कोलते. नंबर 3 वर तन्वी कोलते आहे. खरं नंबर 3 वर तन्वी कोलते आहे. नंबर 3 वर तन्वी कोलते आहे. आता द्या मला शिव्या, काही फरक नाही पडत, पण खरंच तन्वी नंबर 3 वर आहे. नंबर 2 वर विशाल कोटेन आहे आणि नंबर 1 वर अनुश्री माने आहे. अनुश्रीला कालपासून आजपर्यंत खूप जास्त मतं मिळत आहे. अनुश्री आणि विशालच्या जवळपास हे दोघं नाही आहे, हे लोक नाही आहे, दोघं नाही, हे लोक नाही आहे. आणि मला खूप जास्त खुशी होत आहे, इमानदारीने तुम्हाला सांगतो. आता यामध्ये काही पण चेंजेस कधी पण येऊ शकते, पण मला असं नाही वाटत की तन्वी वरती जाणार आणि अनुश्री खाली येणार, विशाल खाली येणार नाही येणार असं मला वाटते. हे बघा, ट्रॉफी कोणाला पण मिळणार माहिती आहे आपल्याला, या दोघांपैकी कोणालाच ट्रॉफी नाही मिळणार, अनुश्री आणि विशालला. तरी ज्याला सर्वात जास्त मत असते ना तो जिंकते. आपल्यासाठी तर तो जिंकला आहे. ट्रॉफी मिळो नाही मिळो त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. अनुश्री आणि विशाल आपल्यासाठी विनर आहे, टॉप 2 आहे, बाकी संपलं सगळं सध्याच. तरी जर तन्वी नंबर 1 वर आली तर मी तुम्हाला नक्की सांगणार, मी कोणताच मला काहीच फायदा नाही होणार कोणाला नंबर 1 वर सांगून खोटं खोटं बोलून, काही फायदा नाही मला. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.